नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमीला आता आठवत असतं. अचानकपणे तिला इथे अभिजितची आठवण येते. म्हणजे जेव्हा अभिजित मंदिरामध्ये आलेला असतो तेव्हा भूमी म्हणते की दादा प्रसाद घ्या ना. तेव्हा अभिजित तिच्याकडे मागे वळूनसुद्धा बघत नाही आणि सरळ तो पुढे निघून जातो. त्याचबरोबर इथे आता तोच अभिजित रिक्षामधून भूमीला किडनॅप करून घेऊन जात असतो. आणि तेव्हा इथे आकाशने त्याच्या तोंडाचा मास्क बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेव्हा अभिजित आकाशला धक्का देऊन तिथून पळ काढतो. तेव्हासुद्धा भूमीने त्याचा अर्धवट चेहरा बघितलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, तो माणूस कोण होता? तो अभिजित होता का? म्हणजे मला तर एका वेळेला असं वाटलं, अगदी एका क्षणाला असं वाटलं की तो अभिजित आहे म्हणून. पण तो अभिजित कसा काय असू शकतो? थांब, मला आता राजा काकांना फोन करून माहिती मिळवायलाच हवी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी राजा काकांना फोन करते आणि ती म्हणत असते की राजा काका, माझं तुमच्याकडे एक काम होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. सॉरी, मला आता तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण मला थोडी माहिती हवी होती म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. आणि भूमी म्हणते की राजा काका, अभिजितच्या वेळेला तुम्हाला जुळी मुलं झाली होती का? तेव्हा राजा काका म्हणतात, नाही, आम्हाला जुळी मुलं झाली नव्हती. तेव्हा भूमी म्हणते, नाही का? म्हणजे अभिजित हा जर एकट्या जन्माला आला होता तर तो माणूस अभिजितसारखा दिसणारा कसा काय असू शकतो, असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते की राजा काका, काय झाले ते मी नंतर तुम्हाला सविस्तरपणे सांगते. आता मी थोडी घाईत आहे, मी नंतर तुम्हाला कॉल करते, आता फोन ठेवते मी. तेव्हा भूमी म्हणते की याचा अर्थ राजा काकांच्या म्हणण्यानुसार अभिजित एकटाच होता. मग तो माणूस कोण असेल? तेव्हा इथे भूमी राजा काकांना मेसेज करते. हवा तेवढा मोठा मेसेज ती टाईप करते. ती म्हणते की राजा काका, मला अभिजितच्या टर्म इन्शुरन्सबद्दल थोडी माहिती हवी आहे. त्याचे इन्शुरन्स एजंट कोण होते, त्यांचा ॲड्रेस वगैरे दिलात तर बरं होईल. मला थोडी माहिती गोळा करायची आहे, असं भूमीने आता राजा काकांना सांगितलेलं असतं. आणि इथे त्याची इन्शुरन्स पॉलिसी कुठली होती, त्याचे इन्शुरन्स एजंट कोण आहेत, हे सुद्धा तिला माहिती करून घ्यायचं असतं. कारण त्यांना विचारूनच इथे आता त्याच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही फेरफार करण्यात आली आहे का, हे भूमीला शोधून काढायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अभिजित रिक्षा घेऊन आता बाजूला आलेला असतो. तिथे खूपच जास्त चिखल वगैरे असतो. पाऊस खूप जास्त असल्यामुळे इथे आता सगळीकडे चिखल चिखल असतो. आणि त्यानंतर इथे आता अभिजित त्या रिक्षावरती जो नंबर असतो तो आता रागेनंच खेचून काढतो आणि ते चिखलामध्ये फेकून देतो. त्यानंतर इथे अभिजित तोंडाचा मास्कसुद्धा बाजूला काढतो. पण हा अभिजित काहीसा वेगळा आहे. जो अभिजित आधीचा होता तो खूपच जास्त हुशार होता, पण जो आता अभिजित दाखवलेला आहे हा थोडासा मंद आहे. म्हणजे तो इथे थोडा वेगळा आणि विचित्र वागतोय, हे मात्र नक्की. तेव्हाच त्याच्या फोनवरती एक फोन येतो आणि प्रेक्षकांनो त्याच्यावरती जो काही नावाचा शब्द असतो तो आलेला असतो आर. म्हणजे इथे आर नावाने कुणीतरी फोन केलेला असतो. प्रेक्षकांनो आता इथे आर असं नाव ऐकल्यानंतर, आर असा शब्द ऐकल्यानंतर संशय कुणावरती जाणार? रागिणीवरतीच जाणार ना. तर इथे आता रागिणी तर या सगळ्याच्या मागे मास्टर माइंड नाही आहे ना, असा प्रश्न प्रेक्षकांनो निर्माण होतो. म्हणजे कदाचित या सगळ्याच्या मागे रागिणी असू शकते असा सुद्धा त्याचा अर्थ होतो, नाहीतर दुसरी कोणीतरी व्यक्ती. पण प्रेक्षकांनो आर नावाने फोन आलेला असतो, हे मात्र नक्की. त्याचबरोबर इथे डोरबेलचा आवाज येतो. भूमी जाते आणि दरवाजा उघडते, बघते तर इथे हवालदार आलेले असतात. भूमी म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा हवालदार म्हणतात की आकाश सरांनी गायकवाड सरांकडे इथे आता स्पेशल विनंती केली होती की तुमच्या सिक्युरिटीसाठी कुणाला तरी इथे पाठवायला हवं आहे म्हणून. आणि तेव्हाच इथे गायकवाड सरांनी तुमच्या सिक्युरिटीची जबाबदारी मला दिली म्हणून मला इथे पाठवलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, सॉरी हां, मी तुम्हाला दारातच उभं केलं. ती मनामध्ये म्हणते की आकाश, अरे किती विचार करशील माझा खरंच. आणि ती म्हणते, सॉरी हा दादा, मी तुम्हाला दारातच उभं केलं, या ना आतमध्ये या. तेव्हा इकडे दादा म्हणतात, नाही नाही, मी आतमध्ये नाही येऊ शकत, मी बाहेरच इथे बसेन. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी खुर्ची घेऊन येते, तुम्ही प्लीज खुर्चीवरती बसा. तेव्हा भूमी त्यांच्यासाठी खुर्ची वगैरे घेऊन येते आणि भूमी म्हणते की दादा, मला तुमची थोडीशी मदत हवी, तुम्ही माझी मदत कराल का? तेव्हा इकडे आता हवालदार म्हणतात की हो करेन ना, काय मदत करायची आहे? तेव्हा भूमी आता दादांना तिचा प्लॅन समजावून सांगते.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी आपल्या घरामध्ये खूपच जास्त खुश असते. रागिनी म्हणत असते की चला इथे आता त्या इन्शुरन्स एजंटचा मला मेसेज आलेला आहे. अभिजितच्या इन्शुरन्स पॉलिसीची सगळी रक्कम उद्याच्या उद्या सगळीच्या सगळी माझ्या अकाउंटवरती आता इथे ट्रान्स्फर होणार आहे. माझ्या अकाउंटमध्ये सगळी रक्कम येईल. तेव्हा रागिनीला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की लवकरात लवकर ही पॉलिसीची सगळी रक्कम माझ्या अकाउंटवरती येऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी पोलिसांना घेऊन आलेली असते. पोलिसांची जीप आणि त्याचबरोबर हवालदार मॅडम आणि इथे हवालदार जाधव हे सुद्धा आलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते ही बाई आता इथे काय करते, आली असेल माझ्यावरती नवीन कुठले तरी आरोप करायला, मला जेलमध्ये पाठवायला. हिला तर तेच हवंय ना, कधी एकदा मला जेलमध्ये पाठवते अशी इच्छा आहे ना हिची. नक्कीच काहीतरी नवीन नाटक करायला आली असेल. थांब आता हिच्याच प्लॅनमध्ये हिला कशी अडकवते ते बघ. आता कॅमेराच ऑन करून ठेवते आणि जे काही सगळं बोलेल ना ते सगळं आता तिच्या विरोधात वापरते की नाही बघच. तेव्हा इथे रागिनीने आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा ऑन करून ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी पोलिसांना घेऊन येते. तेव्हा रागिनी म्हणते काय गे भूमी, पोलिसांना घेऊन इथे का आलीस, कशासाठी आलीस तू इथे आता. तेव्हा भूमी म्हणते की करा यांना आत्ताच्या आता अरेस्ट करा. माझ्या किडनॅपिंगच्या मागे रागिनी पटवर्धन यांचाच हात आहे, मला असा संशय आहे, त्यांना अरेस्ट करा तुम्ही. तेव्हा हवालदार सर म्हणत असतात की मॅडम तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आमच्याकडे तुम्हाला अरेस्ट करण्यासाठीचं वॉरंटसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तेव्हा भूमी म्हणते चला चला यांना आताच्या आता अरेस्ट करा, कारण का यांनी मला याच्या आधीसुद्धा किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्तासुद्धा केला आहे. तेव्हा रागिनी म्हणते बाई मला काय मिळणार आहे हे सगळं करून, आणि तुम्ही काय लगेच तिचं ऐकून मला अरेस्ट करायला आलात. हे बघ भूमी, संकर्षण प्रकरणानंतर मी तुझ्यावरती रागवले होते. तेव्हा इथे रागिनी म्हणते पण माझा आता तुझ्यावरती राग नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते हो ना, पण रागवला होतात ना माझ्यावरती, म्हणजे तुमच्याकडे मोटिव्ह होता मला किडनॅप करण्यासाठीचा, म्हणून तर मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलात ना. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की करा यांना आत्ताच्या आता अरेस्ट करा. तेव्हा रागिनी म्हणते भूमी हे बघ मला तुझा राग येत होता, तू मला या घरामध्ये नको होतीस, याचा अर्थ असा होत नाही की मी तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. संकर्षण प्रकरणानंतर मी तुझ्यावरती चिडले होते, रागवले होते, म्हणून मी तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. मी खरं बोलते, या सगळ्यामध्ये माझा अजिबात काही हात नाही आहे. मी हे सगळं का करू, हे बघ मी माझ्या कामामध्ये हल्ली खूप जास्त बिझी आहे, त्याच्यामुळे मी काही केलेलं नाही आहे. मी कुणालाही सांगितलेलं नाही आहे तुला किडनॅप करायला. तेव्हा इथे भूमी आता विचार करत असते की मला असं वाटलं होतं की यांना आता पोलीस अरेस्ट करून घेऊन जात आहेत म्हणजे मला सगळं सत्य सांगतील, पण या तर काही आता बोलायलाच तयार नाही आहेत. याचा अर्थ यांनी मला किडनॅप करायला सांगितलं असेल असं त्यांच्याकडे बघून वाटत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी मनामध्येच हे सगळं बोलत असते की यांचा कदाचित माझ्या किडनॅपिंगमध्ये काही हात नसावा. पण प्रेक्षकांनो जरी पण रागिनीने इथे तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला असेल तर याआधी रागिनीने पोलिसांच्या समोर कधी तिचा गुन्हा कबूल केला आहे का, ती आत्ता करेल. इथे भूमीचा पण आहे ना मूर्खपणा बघा, म्हणजे डायरेक्ट तिथे हवालदारांना घेऊन येते आणि म्हणते की तिला अरेस्ट करा, आणि मग रागिनी म्हणते मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे, आणि मग ती म्हणते की जाऊ द्या हिला सोडून द्या. म्हणजे याच्यातून नक्की भूमीला सिद्ध तरी काय करायचं होतं, तिला असं अपेक्षित होतं का म्हणजे पोलिसांना बघितल्या बघितल्या इथे रागिनी तिचा गुन्हा कबूल करेल, आणि जरी पण तिने गुन्हा केला असेल तरी ती त्या हवालदारांच्या समोर का बोलेल की मीच भूमीला किडनॅप करायला सांगितलं होतं म्हणून. रागिनी इतक्या सहजासहजी स्वतःचे गुन्हे कबूल करते का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणते की चला इन्स्पेक्टर आता ह्या वेळेला सोडा तिला. तेव्हा रागिनी म्हणत असते काय रे तुम्ही पण खेळ मांडलाय का, म्हणजे हवं तेव्हा मला इथे अरेस्ट करायला येता नंतरला सोडून जाता. ती बोलते आणि तुम्ही लगेच ऐकता का तिचं, असं रागिनी आता हवालदारांना सुद्धा म्हणत असते. तेव्हा रागिनी म्हणते थांब भूमी, मला अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस ना, आता हा व्हिडिओ तुझ्या विरोधात कसा काय वापरते ना ते बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते की याचा अर्थ रागिनी आत्यांचा या सगळ्यामध्ये काही हात नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आता मी राजा काकांना मेसेज करते आणि त्यांना सांगते की लवकरात लवकर मला अभिजितबद्दलची सगळी माहिती द्या म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे इथे आता मानसीने सुद्धा आपल्या प्लॅनला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते की ताईने सांगितल्याप्रमाणे सगळी उलथापालथ मी करून ठेवलेली आहे, पण तरीसुद्धा पौर्णिमा अजून मला विचारायला कशी काय आली नाही आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणत असते, मानसी काय शोधतेस ग? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की चला फायनली इथे आता पौर्णिमा आलेली आहे, मला तेच हवं होतं. ताईने सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी मी करून ठेवले, आता फक्त हिला सत्य सांगायचं आहे आणि तिच्याकडून ते वधवून घ्यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अगं मानसी काय शोधतेस तू? तुला मला सांगायचं नसेल तर ठीक आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही नाही पौर्णिमा, अगं तुला का नको सांगू, मी इथे आहे ना अथर्वच्या पॉलिसीचे पेपर शोधते. ते महत्त्वाचे पेपर आहेत ना. पॉलिसीचं कसं असतं ग, म्हणजे आपण इथे आता पॉलिसी रिन्यू नाही केली ना तर मग आपण जे काही पैसे भरतो ते सगळे पैसे वाया जातात. म्हणून 5 वर्षानंतर पॉलिसी रिन्यू करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना, म्हणून. तेव्हा इथे मानसी म्हणते की म्हणून ते अथर्वचे महत्त्वाचे पेपर मी शोधत होते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, बरं ठीक आहे मी जाते. तेव्हा मानसी म्हणत असते की पौर्णिमा, अगं तुझ्या पॉलिसीचं काय, तुझीसुद्धा पॉलिसी बघून घ्या, आणि हे तर आता सगळं तुलाच बघायचं आहे ना म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो मी बघितलं आणि माझी पॉलिसी रिन्यू व्हायला अजून वेळ आहे, तिला रिन्यू करण्यासाठी खूप वेळ आहे, मी करेन, आहे माझं लक्ष. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आणि अभिजित भाऊजींच्या इथे आता पॉलिसीचं काय, त्यांच्या पॉलिसीचं सुद्धा तुलाच बघावं लागणार आहे माहिती आहे ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, हो माहिती आहे मला, पण अभिजितची पॉलिसी नव्हती, कारण त्यांचा रिअलिस्टिकवरती जास्त विश्वास होता ना, म्हणून ते इथे पॉलिसी वगैरे काढत नव्हते. त्यांनी मला सगळं काही सांगितलं होतं माहिती आहे मला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की इथे तर आता पौर्णिमाला माहितीच नाही आहे की अभिजित भाऊजींची पॉलिसी इथे आता क्लेम झाले म्हणून आईंच्या नावाने. याचा अर्थ आईने ही एवढी मोठी गोष्ट पौर्णिमापासून लपून ठेवली असेल का? असं होऊ शकतं, असं इकडे आता मानसी म्हणत असते. ती म्हणत असते की ताईचा संशय खरा होता, पौर्णिमाला या पॉलिसीबद्दल काही माहिती नसेल आणि अगदी तसंच झालं आहे. तेव्हा इथे ताईला हे सगळं सांगायला हवं, असं इकडे मानसी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो इथे आता भूमी इन्शुरन्स ऑफिसमध्ये आलेली असते आणि हे तेच सर असतात ज्यांनी इथे अभिजितचे सगळे पैसे रागिणीच्या नावाने फिरवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की नमस्कार सर, मी संकर्षण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमधून आता इन्शुरन्स पॉलिसीसाठी इथे आलेले आहे. म्हणजे आमचे जे काही स्टाफ आहेत, जे काही स्टाफ मेंबर आहेत, त्यांच्या नावाने आम्हाला इथे आता पॉलिसीज काढायच्या आहेत आणि त्यासाठी मी त्यांच्या इथे हॉस्पिटलमधून आलेले आहे. तेव्हा तुम्ही माझी मदत कराल का? हे बघा, हे आहेत ते स्टाफ मेंबर ज्यांच्या नावाने मला इथे पॉलिसी काढायची आहे. तेव्हा इथे सर म्हणतात, बापरे, एवढ्या सगळ्यांची पॉलिसी काढायची आहे का तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, आणि तुम्ही अजिबात पैशांची वगैरे काळजी करू नका, तुम्ही हवे तेवढे पैसे घ्या, पण आम्हाला चांगल्यातली चांगली पॉलिसी आता दाखवा. तेव्हा इथे सर म्हणत असतात की हे बघा, आमच्याकडे एकूण एवढ्या पॉलिसीज आहेत आणि या सगळ्यामध्ये आहेत ना, सगळ्यात ही पॉलिसी चांगली आहे. आता तुम्हाला कुठली हवी आहे ना, ती तुम्ही याच्यातून सिलेक्ट करा. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की नक्कीच. भूमी म्हणते की ही पॉलिसी मला चांगली वाटते, तुम्ही याच पॉलिसीच्या याने आता सगळ्या स्टाफची पॉलिसी काढू शकता. तेव्हा इथे आता सर म्हणतात की तुम्हाला इथे सगळ्यांची जर पॉलिसी काढायची असेल तर आधी तुम्हाला थोडं पेमेंट करावं लागेल, तुम्ही कराल ना मॅडम? तेव्हा भूमी म्हणते, हो ठीक आहे ना, हे बघा मी तुम्हाला चेकच देते, हा चेक घ्या आणि प्रत्येकाच्या नावाने तुम्ही जी काही पॉलिसी काढाल ते प्रत्येकाच्या नावाने आता तुम्ही यातून पैसे घेऊ शकता, मग तर चालेल ना? तेव्हा इकडे आता ते माणूस म्हणत असतात की हो चालेल, नक्कीच चालेल, तुम्हाला जर हवं असेल ना तर मी तुम्हाला आत्ताच्या आता सगळ्यांची पॉलिसी पटापट काढून देऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला आता हा चेक देईन, पण त्याआधी मला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी, ती तुम्ही द्याल का? तेव्हा इथे ते दादा म्हणतात, हो देईन ना, सांगा काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की तुम्ही मला सांगा, अभिजित पटवर्धन यांच्या पॉलिसीचे पैसे तुम्ही सगळीच्या सगळे त्यांच्या आईच्या नावाने कसे काय दिलेत? म्हणजे असं कसं होऊ शकतो? बायको म्हणून तुम्ही पौर्णिमाच्या नावाने ते पैसे द्यायला हवे होते ना, सगळेच्या सगळे पैसे तुम्ही रागिनी आत्यांच्या नावाने का फिरवलेत? तेव्हा इथे आता तो माणूस म्हणत असतो, कारण त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये तसं मेन्शन केलं होतं की सगळे पैसे आईला दिले जातील म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अहो मेन्शन केलं असलं तरीसुद्धा नंतरला इकडे बायकोचा अधिकार येतो हे सुद्धा नक्कीच आहे ना, मग तिला विश्वासात घेऊन साधं हे सांगणंसुद्धा गरजेचं नाही समजलात का तुम्ही? अत्यंत चुकीचं वागलं आहेत. तेव्हा इकडे आता दादा म्हणत असतात, हे बघा इथे असा काहीही गोंधळ झालेला नाही आहे, मी सांगतोय ना तुम्हाला, या सगळ्यामध्ये असं काहीही गोंधळ झालेला नाही आहे. इन्शुरन्सचे सगळे पैसे
इथे रागिनी पटवर्धन यांच्या नावाने स्वतः अभिजित पटवर्धन यांनीच टाकायला सांगितले होते, कारण तसं त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये मेन्शन केलेलं आहे। तेव्हा रागिनी म्हणते की मी तुम्हाला त्याच रकमेचा स्वतःला एक चेक देते, एक स्टाफसाठी असेल आणि एक तुमच्यासाठी असेल स्पेशली, फक्त मला तुम्ही याबद्दलची खरी माहिती द्या। तेव्हा इथे तो माणूस घाबरतो, तो म्हणतो की मला रागिनी मॅडम काही सोडणार नाही, यांना मला काहीच सांगायचं नाही आहे। तो म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर पॉलिसी नसेल काढायची तुम्ही नका काढू, पण मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते अत्यंत बरोबर आहे, मी तुमच्याशी काहीही खोटं बोललेलो नाही आहे, असं इकडे आता तो माणूस भूमीला म्हणतो। त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश घरी येतो आणि इथे पौर्णिमा त्याची वाटच बघत असते। आकाश घरी आल्या पौर्णिमा म्हणत असते, आलास का आकाश, या स्वागत आहे तुमचं, तुमची बायको तिकडे काय दिवे लावते हे माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, पौर्णिमा काय झालं, हे बा आल्या उगाच माझ्या मागे किटकिट करू नको, तुझी भुनभुन बंद कर आधी, ती बिचारी तिकडे। तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ती बिचारी आहे ना, हो की नाही, भूमी बिचारी आहे, तिच्यामुळे माणसांना किती त्रास होतो, ती सगळ्यांना किती त्रास देत असते, ही गोष्ट तुम्हाला तर दिसतच नाही ना, पण मला माहिती आहे ना, ती बिचारी नाही आहे, ती बिचारी असण्याचं फक्त नाटक करते, तिच्यामुळे इथे घरामध्ये काय झाले तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे। तेव्हा आकाश म्हणत असतो की पौर्णिमा प्लीज गप्प बस आणि जे काही झाले ना ते मला शांतपणे सांग, काय झाले आता, काय केलं भूमीने ते मला पण कळू दे ना। तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, ते तुम्हाला कळणारच आहे, पण आधी चला माझ्याबरोबर, तुमच्या बिचाऱ्या भूमीने काय केले ना ते बघा तुम्ही, असं कुणी वागतं का? अहो विचित्र वागायला लागली ती, आणि ती काय वागते ना तिलाच कळत नाही आहे। तुम्हाला वाटत असेल तुमची भूमी खूप समंजस आहे, खूप चांगली आहे, पण अजिबात नाही। तेव्हा मानसी म्हणत असते की नक्की चालले तरी काय, आता काय या लोकांचं नवीन नाटक चालले, पौर्णिमा अशी का करते, म्हणजे ताईने तर काहीच केलेलं नाही आहे मला माहिती आहे। तेव्हा आकाश म्हणत असतो की पौर्णिमा काय झाले, कुठे घेऊन जातेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, या ना इकडे या, तुम्हाला एक गोष्ट दाखवते, इकडे या माझ्या मागोमाग। तेव्हा पौर्णिमा घेऊन जाते आता रागिनीच्या रूममध्ये, ती म्हणत असते, बघा ही रूम बघा, इथे बघा काय दिसतंय का तुम्हाला चांगलं? तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की अगं हे का केलं तुम्ही पौर्णिमा? तेव्हा पौर्णिमा म्हणते की भाऊजी हे सगळं त्या भूमीमुळे झाले, आईंनी आता स्वतःची पूर्ण रूम रिकामी केली आहे, इथे सामान बघा ना, आहे का कपाटामध्ये काही, आजूबाजूला बघा, इथे आईचे सर्टिफिकेट मेडल जे काही होतं काहीसुद्धा नाही आहे इथे। तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, पण कुठे गेले आत्या, काही सांगशील का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, या ना माझ्याबरोबर या, सांगते मी तुम्हाला, अहो सांगते काय, दाखवतेच तुम्हाला, या इकडे। तेव्हा प्रेक्षकांनो मानसी म्हणत असते की आता या दोघींचं नवीन काय नाटक सुरू झाले ना, खरंच मला काही कळत नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा आकाशला घेऊन आलेली असते, तेव्हा इथे रागिनी एका गोडाऊनमध्ये आलेली असते। तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या तू इथे काय करतेस, अगं तू सगळं तुझं सामान का बरं घेऊन आली आहेस? तेव्हा पौर्णिमा इथे आता हसत असते। तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश अरे काय करू मी, सांग ना काय करू, माझ्यावरती रोज होणारे आरोप मला आता सहन होत नाही आहेत रे आकाश, हे बघ झालं ते झालं, जाऊ दे, तू विसरून जा, आणि तू आहे ना भूमीला काहीसुद्धा बोलू नकोस, कारण या सगळ्यात तिची काही चूक नाही आहे रे, मी आधी जशी वागले ना त्याचा ती आता सगळं माझ्यावरती राग काढते, चिडचिड करते माझ्यावरती, पण काही हरकत नाही आहे, मी सगळं काही सहन करेन, तू नको काळजी करू, मी सगळं काही सहन करेन। मी किती वेळा सांगितलं रे तिला की बाबा मी काही नाही केलं आहे, तुझ्या किडनॅपिंगच्या मागे माझा हात नाही आहे, मी काही नाही केलं आहे, पण तरीसुद्धा ती माझ्यावरती अजिबातच विश्वास ठेवायलाच तयार नाही आहे। आणि तुला माहिती आहे का आकाश, हे बघ त्या भूमीने काय केले बघ। आणि तेव्हा इथे भूमीने जो आता व्हिडिओ तयार केलेला असतो ना, इथे आता चंद्रमुखीचा व्हिडिओ, तो व्हिडिओ इथे आता आकाशला दाखवलेला असतो, आणि ती म्हणत असते की हे बघ आकाश, हे बघ, अरे ती भूमी आहे ना, पोलीस घेऊन आली होती मला अरेस्ट करायला, आणि तिने मला कशा पद्धतीने धमकी दिली आहे ना ते बघस तू, या 2 हवालदारांना ती घेऊन आलेली असते, आणि ती म्हणत असते की यांना आत्ताच्या आता अरेस्ट करा, यांना आत्ताच्या आता अटक करा, अरे असं म्हणत होती। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता खरं तर तो एक प्रँक असतो, पण त्यानंतरला त्याचा इथे वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असतो। इथे रागिनी म्हणत असते की बघितलंस ना आकाश, हा व्हिडिओ बघ, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने भूमी पोलीस घेऊन मला अरेस्ट करायला आली आहे ना ते पण बघ, आणि ती म्हणत होती की मला जेलमध्ये टाका म्हणून, ते तर बरं झालं माझ्या विरोधात त्यांना कुठलाही पुरावा मिळाला नाही, आणि त्यामुळे आज मी तुझ्यासमोर उभी आहे, पण बाद झालं रे, भूमी आता नेहमी माझ्यावरती जे काही खोटे नाटे आरोप करते ना ते मला आता सहन होत नाही आहेत, खरंच सांगते आकाश, मला सहन होत नाही आहे रे, भूमी अशी कशी वागू शकते,
तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या तू शांत हो बरं. हे बघ भूमी अशी कधी वागू शकत नाही आहे, ती अशी नाही आहे अगं, आणि तुलासुद्धा माहिती आहे ती खूपच जास्त चांगली आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते अरे किती चांगली आहे ते बघितलं ना मी इथे जेव्हा होती तेव्हासुद्धा मी तिला बघितलं आणि आतासुद्धा, पण मला कळलं आहे भूमी कधीच आता मला माफ करणार नाही. ती आता सातत्याने माझ्यावरती राग काढतच राहणार. किती तिला समजावलं गं बाई मी काही नाही केले, मी काही नाही केले, तरीसुद्धा ती माझं काही ऐकायला तयार नाही आहे. आकाश बास झालं नाही, आता खरंच बास झालं. मला तिथे राहायचीसुद्धा आता इच्छा नाही आहे. परत तिथे येणार, परत माझ्यावरती इथे आरोप प्रत्यारोप होणार, ते मला आता सहन होत नाही आहे रे. तेव्हा आकाश म्हणतो आत्या तू नको काळजी करू, मी भूमीबरोबर बोलून घेतो, खरंच मी तिला समजावेन, ती पुन्हा आता तुला काहीच बोलणार नाही. पण हे बघ भूमीसुद्धा हे सगळं मुद्दामून करते असा त्याचा अर्थ होत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता भूमी म्हणत असते की आकाशने कुठला व्हिडिओ पाठवला आहे. तेवढ्यातच इथे आकाश येतोने म्हणत असतो की भूमी तू का वागतेस अशी, हे सगळं वागण्यामागे नक्की काय कारण आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते आकाश तू इथे मला जाब विचारायला आलायस का. तेव्हा आकाश म्हणतो जाब विचारायला आलो नाही आहे, तू जे काही आत्याबरोबर वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे हे सांगायला आलो आहे मी तुला इथे, कळलं का भूमी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आकाश भूमीबरोबर ज्या पद्धतीने बोलतो तेव्हा भूमीला खरं तर खूपच जास्त वाईट वाटतं. भूमी इथे त्याला काहीसुद्धा बोलत नाही आणि तो इथे तिला वाटेल तसं बोलत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते की हा काय मेसेज आला आहे, आणि मेसेज असा आलेला असतो प्रेक्षकांनो की इथे इन्शुरन्स पॉलिसीचे जे काही पैसे असतात ते रागिनीच्या नावाने येत असतात आणि त्या पैशांवरती आता स्टे आलेला असतो. इथे आता क्लेमच्या पैशांवरती स्टे आलेला असतो, म्हणजे ते पैसे इथे पौर्णिमालाच भेटू शकत असतात, पण इथे आता रागिनी ते होऊ देत नसते. त्यानंतर प्रेक्षकांना भूमी जात असताना तिकडून एक माणूस येतो आणि तो म्हणतो की थांब, त्याने इथे चाकू काढलेला असतो आणि त्या चाकूने तो इथे भूमीवरती आता हल्ला करणार असतो, तिच्यावरती चाकूने वार करणार असतो. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच तिथे आकाश धावत पळत सुटलेला असतो.